शेतकरी मित्रांनो, तुम्ही पाहत आहात आपलं विश्वासू चॅनल. आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण आज आपण बोलणार आहोत त्या अपडेटबद्दल, ज्याची लाखो शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहे. नमो शेतकरी महासन्मान निधीचा 9वा हप्ता कधी येणार? होय मित्रांनो, राज्यातील जवळपास 89 लाख शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आता लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. या हप्त्यासाठी शासन स्तरावर मोठा निधीसुद्धा इथे मंजूर करण्यात आलेला आहे. म्हणजेच आता हा हप्ता येण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये आहे. ज्या शेतकरी मित्रांना नवीन माहिती आहे त्यांच्यासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी ही राज्य सरकारची एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये आर्थिक मदत दिली जाते. म्हणजेच दर 4 महिन्यांनी 2,000 रुपयाचा असा हप्ता मिळतो आणि ही मदत पीएम किसान योजनेसोबतच दिली जाते. आतापर्यंत किती पाहिजे झाला? मित्रांनो, आतापर्यंत या योजनेचे 8 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथे जमा झालेले आहेत. तुमच्या अकाउंटवर हे पैसे जमा झाले का? ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आता जवळपास 89,74,000 शेतकऱ्यांना याचा लाभ इथे मिळाला मिळाला आहे आणि यासाठी सुमारे 1700 प्लस कोटींचा निधी सुद्धा इथे खर्च केलेला आहे. यावरून तुम्हाला कळेल की योजना किती मोठ्या प्रमाणात चालू आहे. आता नवा हप्ता कोणाला मिळणार? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. मित्रांनो, इथेच अनेक जण चूक करतात. म्हणून हे पॉईंट नीट लक्षात ठेवा. नंबर 1, तुमच्या नावावर शेती असावी. 7/12 उतार्यावर नाव असणे आवश्यक आहे. तरच तुम्हाला या योजनेचा जो लाभ आहे ना, तो इथे भेटणार आहे आणि नवा हप्ता सुद्धा तुम्हाला इथे भेटणार आहे. तुम्ही पीएम किसान योजनेचे नोंदणीकृत असणे इथे गरजेचे आहे. त्यानंतर तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे सुद्धा इथे आवश्यक आहे आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे ई-केवायसी पूर्ण असणे सुद्धा इथे आवश्यक आहे. आता नवीन अपडेट फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आलेला आहे. जर तुमच्याकडे फार्मर आयडी नसेल, तर तुम्हाला शेतकऱ्यामध्ये कोणतीही योजना तुम्हाला इथे भेटणार नाही. पीएम किसान योजना असो किंवा नमो असो किंवा पीक विमा सुद्धा तुम्हाला इथे भेटणार नाही जर तुमच्याकडे फार्मर आयडी नसेल तर. जर फार्मर आयडी नसेल तर तुमचा हप्ता जो आहे ना हा अडकू शकतो. आता नवा हप्ता नेमका कधी येणार? मित्रांनो, आता सर्वात मोठा प्रश्न, हप्ता नेमका कधी येणार? आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार काही जिल्ह्यांमध्ये 2 ते 3 दिवसात पैसे येण्याची सुरुवात होऊ शकते आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी संभाव्य तारीख आहे 13 एप्रिल 2026. होय मित्रांनो, या दिवशी बहुतेक शेतकऱ्यांच्या खात्यात हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. आता निधी किती मंजूर झालेला आहे? या नव्या हप्त्यासाठी सरकारकडून सुमारे 1780 ते 1800 कोटी इथला निधी मंजूर झालेला आहे. म्हणजेच मोठ्या प्रमाणात वितरण इथे होणार आहे. जर हप्ता आला नाही तर काय कराल? मित्रांनो, अनेक वेळा हप्ता येत नाही आणि लोक घाबरतात. पण घाबरू नका. तुमचं ई-केवायसी पूर्ण आहे का ते तपासा किंवा तुमचं आधार लिंक आहे का ते सुद्धा इथे तपासा आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे फार्मर आयडी तयार आहे का हे सुद्धा इथे महत्त्वाचं आहे. आणि पीएम किसान स्टेटस तुमचं ॲक्टिव्ह आहे का? जर तुम्हाला पीएम किसानचा हप्ता भेटला असेल तर तुम्हाला नमोचा हप्ता सुद्धा इथे भेटणार आहे. या गोष्टी व्यवस्थित असतील तर तुमचा हप्ता नक्की येणार आहे. महत्त्वाची सूचना, कोणत्याही अफवांवर इथे विश्वास ठेवू नका. फक्त अधिकृत अपडेटवर इथे विश्वास ठेवा आणि तुमची सर्व माहिती अपडेट ठेवा. व्हिडिओ मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा नवा हप्ता आता अगदी जवळ आलेला आहे. 13 एप्रिल ही संभाव्य तारीख जी आहे ना ही आहे. तुमचे सर्व डॉक्युमेंट इथे पूर्ण असतील तर हप्ता इथे नक्की भेटणार आहे. जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी भेटतो पुढच्या अपडेटसोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र. धन्यवाद.